आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीहून विठू माऊलीच्या दर्शनाला निघालेल्या खासगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ रात्री 1च्या दरम्यान अपघात झाला आहे. 15 जुलैच्या संध्याकाळी डोंबिवलीहून पंढरपूरला 6 खासगी बसमधून भाविक निघाले होते. मात्र त्यातील एका बसचा खोपोलीजवळ अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर प्रतिबंधित असलेला ट्रॅक्टर आणि बसच्या या अपघातात बस 30 ते 40 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 54 प्रवासी होते. त्यापैकी घेसर गावातील 70 वर्षाच्या हंसाबाई पाटील, नावाळी गावातील 65 वर्षीय रामदास मुकादम आणि नारिवली गावातील 70 वर्षीय गुरुनाथ पाटील या तिघांचा तर ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ सुरक्षा यंत्रणा दाखल झाली असून IRB, महाराष्ट्र सुरक्षा बल देवदूत यंत्रणा, हायवे पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाल्या. या सर्वांमार्फत सर्व जखमींना बसमधून बाहेर काढण्याचे काम करण्यात आले असून पनवेल कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अपघातग्रस्त मदत टीमचे प्रमुख गुरुनाथ साठीलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी बस होती, वारकऱ्यांची बस होती. वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते, परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवेवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येतो असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसली आहे. त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली. खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते. त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गावरच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस असेल, मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे, मदतकार्य पूर्ण केलेलं आहे. काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टरमधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या, त्यामध्ये एक महिला होती. ते सरलो आणि 1-2 किलोमीटर गेलो आणि त्याच्या नंतरच आम्ही जयगत चालू असतानाच घटना झाली. अशी घटना झाली का आम्हाला नाही असा म्हणजे काहीच समजलं नाही का काय झाला, कसं झालं. आणि मागून समजला का ट्रॅक्टरला धडक दिली आणि मग आम्ही बंद केला जयघोष. किती जण होते बसमध्ये? बस आम्ही 50-55 सीट बस होती म्हणजे माणसं आमची. आणि एवढी का पूर्ण गावाची माणसं असतात आमची. किती जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये काही मृत्यू फक्त आमच्या बसमधल्या 3च यांचा मृत्यू झाला आणि 2 ट्रॅक्टरवाले म्हणजे 5 माणसांचा मृत्यू. बाकी वारकरी कुठे त्यांना ॲडमिट केलं आहे? MGM हॉस्पिटलला पनवेलमध्ये. कुठल्या गावात होते? त्यांची नावं काय मिळाली? नाही नावं नाही मिळाली. म्हणजे मृत्यू झाल्यांची नावं काय माहिती? नाही माहिती नाही, त्यांची नावं नाही माहिती. जे मयत झाले त्यांची नावं सांगा ना. हौसूबाई पाटील आहे आणि गुरुनाथ पाटील नारिवली आहेत आणि एक नेवालीच आहे, त्यांची म्हणजे नाव नाही माहिती. एवढंच. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.